रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे। एसीबीच्या माहितीनुसार 22 वर्षीय तक्रारदाराविरुद्ध बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करण्याची धमकी देत ही लाच मागण्यात आली होती। बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक घनश्याम बेलाजी कोमटवार यांनी कारवाई टाळण्यासाठी सुरुवातीला 10,000 रुपयांची मागणी केली होती। तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पडताळणी लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर एसीबीने सापळा रचला। तडजोडीनंतर 5,000 रुपये स्वीकारण्याचे ठरल्यानुसार सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेरील रस्त्यावर आरोपीने तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची रक्कम स्वीकारली। रक्कम स्वतःच्या खिशात ठेवताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले। कारवाई दरम्यान आरोपीच्या हातांवर आणि खिशावर अँथ्रासिन पावडरचे अंश आढळून आले। या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे। ही कारवाई रायगड एसीबी युनिटच्या पोलीस उपाधीक्षक सरिता IS भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दरम्यान कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन एसीबीने केले आहे।